नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. आपण बघत होतो इयत्ता 10वी विषय इंग्रजी आणि आपण बघतोय एलो स्टेटमेंट 9 म्हणजे 17वा दिवस असं तुम्ही कन्सिडर करायचंय. आता याच्यातली पहिली ऍक्टिव्हिटी काय बघूया. लर्न न्यू वर्ड्स, नवीन शब्द तुम्हाला शिकायचे. एक्सप्रेशन अँड एनरिच हिज ऑर हर व्होकॅब्युलरी, स्टुडंटची व्होकॅब्युलरी आपल्याला एनरिच करायची म्हणजे वाढवायची आहे इथे. थ्रू रिडिंग म्हणजे वाचनातनं ही व्होकॅब्युलरी वाढली पाहिजे, हा त्याच्या मागचा खरा उद्देश आहे. आता ऍक्टिव्हिटी 1 मध्ये काय बघा, ऑब्जेक्टिव्ह काय बघा. टू अनेबल द स्टुडंट टू लर्न न्यू वर्ड्स अँड व्होकॅब्युलरी, नवीन शब्द शिका आणि व्होकॅब्युलरी शिका, हे रीडिंग मधनं. टू एनरिच द व्होकॅब्युलरी टू डेव्हलप देअर लँग्वेज स्किल, या व्होकॅब्युलरीचा फायदा त्यांना कशात होणार आहे, तर त्यांच्या लँग्वेज स्किल म्हणजे स्पीकिंग स्किलमध्ये त्याला होणार आहे जास्त. टू मेक देम कॉन्फिडेंट अँड बोल्ड रीडर्स थ्रू द रीडिंग स्किल, आणि वाचताना सुद्धा त्या स्टुडंट्सचा कॉन्फिडन्स हा दिसला पाहिजे आपल्याला, म्हणजे ते त्यातनं बोल्ड होतील. टू अनेबल देम टू फाइंड आउट द पर्टिक्युलर वर्ड्स फ्रॉम द डिक्शनरी, डिक्शनरीतनं पर्टिक्युलर वर्ड काय आहे हे त्यांना याच्यातनं कळलं पाहिजे. आता इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स, तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघूया. पहिल्यांदा चेक whether the students are reading the passage properly, स्टुडंट्स तो पॅसेज चांगला व्यवस्थित वाचताय का हे पहिले तुम्ही चेक करून घ्या. नंतर ऑब्झर्व देअर टोन ऑफ व्हॉइस अँड इंटोनेशन्स वाईल रीडिंग पॅसेज, त्यांचा टोन ऑफ व्हॉइस तुम्ही चेक करा, इंटोनेशन्स कसं आहे त्यांचं ते चेक करा जेव्हा ते वाचताय तेव्हाची गोष्ट, हे महत्वाचं आहे. लेट देम चान्स टू गेस द मिनिंग ऑफ वर्ड, आणि एखादं सेंटेन्स वाचल्यानंतर एखादा शब्द त्यांना आडतो तर त्याच्यातनं त्याचा अर्थ त्या पूर्ण वाक्यावरनं गेस करण्यासाठी त्यांना तुम्ही सजेस्ट करा, एनकरेज करा. ऑब्झर्व द पंक्च्युएशन ऑफ द रीडिंग वर्ड्स अँड एक्सप्रेशन, वाचताना पंक्च्युएशन मार्क किती ते ऑब्झर्व करताय, त्यांना समजतंय का ते, की कुठे थांबलं पाहिजे हे पण तुम्ही लक्षात घ्या. टेल देम टू कीप इंग्लिश डिक्शनरी वाईल रीडिंग पॅसेज अँड डुईंग ॲक्टिव्हिटी, त्यांना इंग्लिश डिक्शनरीमध्ये जे पॅसेज ते वाचताय त्याच्याबद्दल आणि किंवा ॲक्टिव्हिटी करताय त्याच्यामध्ये इंग्लिश डिक्शनरीचा वापर त्यांना करायला लावा म्हणजे वाचताना. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, स्टुडंट्स तुमच्या काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघा. रीड द पॅसेज केअरफुली अँड फाइंड आउट न्यू वर्ड्स, पॅसेज वाचा आणि नवीन शब्द शोधा. लिसन द पॅसेज अटेंटिव्हली, पॅसेजला काळजीपूर्वक ऐका. टू फाइंड आउट अननोन वर्ड्स, जे अननोन वर्ड्स आहे ते शोधण्यासाठी. गेस द मीनिंग ऑफ न्यू वर्ड्स, नवीन शब्दांचा अर्थ शोधून काढा. अँड ट्राय टू टेल द क्लास, आणि त्या शब्दांचा अर्थ तुम्ही तुमच्या वर्गाला सुद्धा सांगा. टेक डाऊन ऑल इम्पॉर्टंट पॉईंट्स इन युअर नोटबुक, आणि तुमच्या नोटबुकमध्ये महत्त्वाचे पॉईंट्स तुम्ही मेन्शन करून ठेवा म्हणजे लिहून ठेवा. कम्प्लीट ऑल ॲक्टिव्हिटीज ॲज पर गिव्हन इन्स्ट्रक्शन, जेवढ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला दिलेल्या आहे त्या पद्धतीने ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची. कीप एनी गुड इंग्लिश डिक्शनरी विथ यू, कोणतीही चांगली डिक्शनरी तुम्ही स्वतःसोबत ठेवू शकता. आता लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघा काय, टीचर आस्क टू रीड द पॅसेज केअरफुली, टीचर काय सांगताय, पॅसेज काळजीपूर्वक वाचा. अँड टेल टू फाइंड सम न्यू वर्ड्स, आणि नवीन शब्द शोधण्याचा प्रयत्न करा. टीचर सपोर्ट्स ऑल स्टुडंट्स टू कम्प्लीट ऑल ॲक्टिव्हिटी, टीचर्स तुम्हाला सपोर्ट करतील सर्व ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करण्यासाठी, हे पण लक्षात घ्यायचं आहे. स्टुडंट्स फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन्स अँड ट्राय टू कम्प्लीट ॲक्टिव्हिटी टास्क, स्टुडंट्स तुम्ही सुद्धा सगळ्या इन्स्ट्रक्शन व्यवस्थित फॉलो करायच्या आणि जे टास्क तुम्हाला दिलेले, ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिली ते स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. टीचर्स तुम्हाला सांगतीलच पण तुम्ही स्वतःही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आता बघा, ॲट लीस्ट वन अर्थक्वेक हॅपन्स समवेअर इन द वर्ल्ड एव्हरी डे, दररोज कुठेतरी एक अर्थक्वेक घडतच असतो. वन ऑन सम डेज देअर आर मेनी मोर, काही दिवशी तर असं होतं की खूप जास्तही घडतात. अ फ्यू कॉजेस ग्रेट डॅमेज अँड लॉस ऑफ लाईफ, पण त्याच्यातले काही अर्थक्वेक असे असतात की त्याच्यामुळे खूप डॅमेज पण होतं आणि लॉस ऑफ लाईफ म्हणजे आयुष्य पण बऱ्याचशा जणांचं उद्ध्वस्त होतं. सम आर फेल्ट ओनली ॲज स्लाइट शडर्स, आणि काही ठिकाणी काय असं थोडंसंच शडर्स म्हणजे थोडंसंच जाणवतं ऑफ द ग्राउंड, म्हणजे ग्राउंडवर एकदम थोडक्यात जाणवतं. मेनी मोर आर सो स्मॉल, काही तर इतके लहान असतात दॅट दे कॅनॉट बी फेल्ड ॲट ऑल, तर ते समजूच पण शकत नाही.
We know about them only because they are shown on semi सायमोग्राफ. सायमोग्राफ हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्यावरच ते दिसतात काही वेळेस. अ डेलिकेट इन्स्ट्रुमेंट विच रेकॉर्ड मुवमेंट्स ऑफ द ग्राउंड. एक डेलिकेट इन्स्ट्रुमेंट आहे सायमोग्राफ नावाचं, त्याच्यावर ते रेकॉर्ड होतं म्हणून ते तिथे दिसतात. इट हॅज अ स्मॉल निडल. त्याला काय असतं त्या इन्स्ट्रुमेंटला? एक छोटीशी निडल म्हणजे एक सुई असते. विच स्क्रॅचेस अ व्हाईट लाईन ऑन अ स्ट्रीप ऑफ ब्लॅक पेपर. ते काय करतं? त्या ब्लॅक पेपर एक व्हाईट लाईन ते काय करतं? स्क्रॅच करतं, म्हणजे ते काढतं त्याच्यावर. विच इज गोइंग राऊंड ऑन अ ड्रम. ते कसं जातं? राऊंड ऑन अ ड्रम, म्हणजे त्याच्यावर तसं दिसतं ते. वेन एव्हरीथिंग इज क्वाईट. जेव्हा सगळं शांत असतं, स्टील द लाईन इज स्ट्रेट. तेव्हा लाईन कशी असते? स्ट्रेट चालूच असते. बट वेन द ग्राउंड शेक्स द लाईन बिकम विगली. पण जेव्हा ग्राउंड शेक होतं तेव्हा लाईन कशी होती? विगली होती, म्हणजे ती अशी वाढते. अ सेव्हिअर अर्थक्वेक. जेव्हा सेव्हिअर मोठा अर्थक्वेक होतो, इवन दो इट इज अ लॉंग वे अवे. जर तो खूप दूरही असेल, खूप दूरवर असेल, तो जवळ नसेल, त्या इन्स्ट्रुमेंट पासून खूप दूरवर असेल, दुसऱ्या देशात जरी असला, मेक लार्ज विगल्स ऑन द लाईन, तरी सुद्धा त्याच्यावर लार्ज विगल्स तयार होता, मोठमोठे असे विगल्स तयार होता. मेनी अर्थक्वेक्स हॅपन अंडर द सी. काही काही अर्थक्वेक काय होता? तर ते समुद्राच्या खाली घडून येतात. अँड देन दे ऑफन कॉज ग्रेट वेव्स. आणि त्याच्यामुळे काय होतं? तर मोठमोठ्या लाटा तयार होतात. कॉल्ड सुनामी. त्यांना आपण काय नाव दिलेलं आहे? सुनामी. सुनामी आर टॉलर दॅन अ हाऊस. सुनामीची उंची हे एखाद्या घरापेक्षाही खूप वर असते. अँड दे रेस अक्रॉस द सी वन आफ्टर अनदर. आणि त्या समुद्रावर एक प्रकारची रेसच करत असतात, एका मागून एक, ॲट हाय स्पीड, खूप जोरात. शिप्स इन देअर पाथ मे बी फ्रिक्ट ऑन. आणि शिप्स ज्या असतात त्यांच्यामध्ये, त्यांच्या रस्त्यात जर एखादी शिप आली तर फ्रिक्ट ऑन म्हणजे तुटली जाते, अक्षरशः फाटली जाते, एवढा त्यांचा इम्पॅक्ट असतो. वेन द वेव्स रीच लँड. आणि त्या वेव्स जेव्हा लँडपर्यंत पोहोचतात, म्हणजे आपल्या धरतीपर्यंत पोहोचतात, देअर मे बी फ्लोडिंग अँड इनॉर्मस डॅमेज. आणि त्याच्यामुळे काय होतं? तर खूप फ्लोड येतो, म्हणजे खूप पाणी मध्ये घुसतं आणि डॅमेज पण खूप होतं. आजूबाजूचं ज्या वस्तू असतात त्यांना फार डॅमेज होतं. आता याचा मी तुम्हाला अर्थ सांगितलाय. ओके. टीचर आस्क सम ॲक्टिव्हिटीज टू अंडरस्टँड. टेक सम ॲक्टिव्हिटीज टू अंडरस्टँड द न्यू वर्ड्स. आता याच्यासारख्याच वेगवेगळे जे पॅरेग्राफ असतील किंवा छोटे छोटे लेसन्स असतील किंवा न्यूज आर्टिकल्स असतील, ते वाचून तुमच्या स्वतःच्या वहीमध्ये तुम्हाला डिफिकल्ट वर्ड्स इथे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलंय त्याच्यातल्या मॅचिंग पेअर्स बघू आपण. मॅच द पेअर्स. मॅच द अपोजिट वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग इन कॉलम बी. ठीक आहे, मी ते लावून दिलेले. ह्यूज, मोठं म्हणजे काय? शडर्स. सॉरी, इनॉर्मस, मोठ्या. व्हायब्रेशन्स, व्हायब्रेशन म्हणजे शडर्स, व्हायब्रेट होतं त्याला शडर्स म्हणतो आपण. लिटिल म्हणजे स्मॉल. आणि लॉस म्हणजे काय? तर डॅमेज. कळतंय? सेकंड ऍक्टिव्हिटी काय? आन्सर द क्वेश्चन. आता सेकंड आणि थर्ड ऍक्टिव्हिटी मी तुमच्यासाठी बाजूला लिहून ठेवली, आपण ती बघूया. आन्सर द क्वेश्चन्स. विच आर द व्हेरियस नाउन्स इन द पॅसेज. नाउन पॅसेज मधले कोणते कोणते नाउन्स आहे? तर मी ते बाजूला काढून ठेवले, तुम्ही ते लिहून घ्यायचे हे सगळे. अर्थक्वेक, वर्ल्ड, ग्राउंड, सायमोग्राफ, नंतर इन्स्ट्रुमेंट्स, निडल, पेपर, सी, वेव्स, त्सुनामी, हाऊस, शिप. हे सगळे झाले नाउन्स. ओके. याच्या व्यतिरिक्त पण आहेत का नाउन, पण मी ते लिहिले नाही. तुम्ही पण अजून एक दोन शोधण्याचा प्रयत्न करा, 2-3 आहे अजून सुद्धा. सेकंड क्वेश्चन. डिड यू फाइंड ॲडजेक्टिव्ह हिअर. तुम्हाला इथे ॲडजेक्टिव्ह सापडले का? तर आय मस्ट से येस. इथे मी म्हणेल येस, मला इथे ॲडजेक्टिव्ह सापडले. मग कोणते कोणते येते? तर ग्रेट, स्लाइट, डेलिकेट, स्मॉल, व्हाईट, ब्लॅक, सेव्हिअर, इनॉर्मस, ह्यासारखे काय होते? हे ॲडजेक्टिव्ह मला इथे सापडले. थर्ड ॲक्टिव्हिटी काय आहे बघा. कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ व्हर्ब. इथे फक्त व्हर्बचाच वापर करायचा आहे आपल्याला. ॲड युअर वर्ड्स, आपले वर्ड इथे वापरायचे. इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड ऑन युअर ओन. हा पहिला शब्द दिलाय त्यांनी, फेल्ड. या पहिल्या शब्दाचा शेवटचा काय लेटर आहे? तर टी. तर टी पासून मला पुढचा शब्द लिहायचा, पण तो व्हर्ब असला पाहिजे. मग मी लिहिलं टेल.
मग टेलचा शेवटचा शब्द लेटर काय एल, एल पासून लाईव्ह लिव्ह. नंतर ई हा शेवटचा शब्द, मग ई पासून पुढचा शब्द लिहिला इट वर्ब. परत टी आला शेवटी, मग टी पासून नवीन शब्द लिहितो मी टॉक. शेवटचं लेटर के, के पासून नवीन शब्द लिहितो वर्ब. किल, किल मध्ये एल आला शेवटी, मग एल पासून नवीन एल या लेटर पासून नवीन शब्द लाईक. परत ई आला, मग ई पासून परत नवीन वर्ब काय तर एंड. कळतंय? ही चेन फक्त तुम्हाला 4 पर्यंत करायला लावली. मी थोडे 2-4 शब्द जास्त लिहिले तुम्हाला. तुम्ही पाहिजे असेल तर 4 शब्द लिहू शकता. ओके. फिल इन द ब्लँक्स, त्याच्यातच पुढची ऍक्टिव्हिटी आहे फिल इन द ब्लँक्स. ही ऍक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे, ती आपण कंप्लीट केलेली बघूया. मेनी अर्थक्वेक हॅपन अंडर द सी. ओके. सुनामी आर लार्जर दॅन हाऊस. हे लिहायचंय तुम्हाला स्टुडंट्स तुमच्या वहीमध्ये. आता प्रॅक्टिससाठी परत त्यांनी पुढे काय दिलेलं आहे बघा, ते पण बघूया. ह्याच्याच पुढे आहे ही प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी. मी असं काढू शकलो नाही माझ्या वर्डमध्ये, तर तुम्हाला ह्या पद्धतीने ते मांडायचंय. टीचर टेक्स वन वर्ड फ्रॉम द पॅसेज अँड टेल स्टुडंट्स टू ऍड रिलेटेड वर्ड फॉर इट. त्या वर्डशी रिलेटेड, आता हाय हा शब्द आहे त्याच्याशी रिलेटेड आपण वर्ड्स वेगवेगळे त्याच्यातनं शोधू. एकदम त्याच्यासारखाच असला पाहिजे असं गरजेचं नाही, पण त्याच्याशी रिलेट असलेला आपल्याला चालेल. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. मग आता बघूया काय लिहिलंय मी. हायशी रिलेटेड काय तर स्पीड त्यांनी दिलेलं होतं. विगली, लार्ज, ग्रेट, डॉलर, इनॉर्मस. मला हे शब्द सापडले हायशी रिलेटेड. तुम्ही हे शब्द लिहून घ्या तुमच्या याच्यामध्ये, त्या पद्धतीने मांडा. त्यांनी जसं दिलेलं आहे या पद्धतीने तुम्ही मांडा आणि या तुमच्या वहीमध्ये ते तुम्ही नोट करून ठेवा. कळतंय? आता एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये त्यांनी आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे, बघूया तो वाचू आपण. टीचर इन्स्ट्रक्ट स्टुडंट्स टू रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटी. खालचा पॅसेज आपण वाचूया आणि बघू काय ऍक्टिव्हिटी केली त्यांनी. सायन्स कम्स आउट ऑफ क्वेश्चनिंग. सायन्स हे क्वेश्चनिंग मधनं येतं, म्हणजे तुम्ही जेव्हा प्रश्न पडतो आपल्याला, लहान बाळ पण विचारतो लाईट का बरं लागला, सूर्य का उगवला, क्वेश्चनिंग सायन्स आहे. नो क्वेश्चनिंग नो सायन्स, क्वेश्चन नाही सायन्स नाही असं त्यांचं म्हणणं. लेट मी से दॅट थॉट इज द मोस्ट पॉवरफुल थिंग अँड ह्युमन माइंड इज द मोस्ट युनिक गिफ्ट. मला हे म्हणायचंय की हा जो थॉट आहे की हे एकदम पॉवरफुल गोष्ट आहे आणि ह्युमन माइंड माणसाचं मन इज द मोस्ट युनिक गिफ्ट, आणि हे सगळ्यात वेगळ्या प्रकारचं आपल्याला मिळालेली देणगी आहे, गिफ्ट आहे. थिंकिंग शुड बिकम द कॅपिटल. विचार काय होऊ शकतो, विचार करणं हे आपलं एक कॅपिटल होऊ शकतं, म्हणजे आपली एक स्ट्रेंथ होऊ शकते, ॲसेट फॉर अवर कंट्री. आपल्या देशासाठी हे एक आपलं कॅपिटल होऊ शकतं. नो मॅटर व्हॉट द अप्स अँड डाऊन्स. याच्यातनं काय वर जाईल किंवा काय खाली येईल हे माहित नाही आपल्याला. थिंकिंग लीड्स टू ॲक्शन अँड ॲक्शन रिझल्ट्स इन प्रॉब्लेम. थिंकिंगने काय होतं, लीड्स टू ॲक्शन, आपल्याला ॲक्शन्स मिळते, म्हणजे आपण ऍक्शन करतो, आणि ऍक्शन रिझल्ट्स इन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आणि ऍक्शनमुळे काय होतं तर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, विच फायनली ब्रिंग्स प्रॉस्पेरिटी. आणि त्याच्यामुळे काय होतं तर प्रॉस्पेरिटी येते, म्हणजे समृद्धी येते. आय मेट अ गर्ल इन आसाम हू ॲड्रेस्ड मी. मी आसाममध्ये एका मुलीला भेटलो जी माझ्या काय बोलली मला. यू आर इन ब्रह्मपुत्रा व्हॅली. तुम्ही ब्रह्मपुत्रा व्हॅलीमध्ये राहता. नाऊ वेअर देर आर फ्लोड्स एव्हरी इयर. तिथं दरवर्षी खूप फ्लोड येतो, खूप पूर येतो. वाय डोंट यू कॅरी द फ्लोड वॉटर फ्रॉम हिअर टू तामिळनाडू. तुम्ही ते फ्लोड वॉटर तामिळनाडूमध्ये का नाही घेऊन येऊ शकत, क्वेश्चन विचारा तिने. इट इज व्हेरी अनअडल्टरेटेड थिंकिंग दॅट कॅन प्रोव्हाइड सोल्युशन्स लाईक नेटवर्किंग ऑफ रिव्हर्सेस. आता हा जो क्वेश्चन होता अनअडल्टरेटेड होता, एक लहान मुलीने केलेला क्वेश्चन होता, पण याच्यातनं काय लक्षात आलं की आपण नेटवर्किंग का करू शकत नाही, रिव्हर्स म्हणजे रिव्हर्स एकमेकांना का जोडू शकत नाही. देअर आर 300 मिलियन्स यंग माइंड्स. जो 300 मिलियन्स यंग माइंड्स आहेत, म्हणजे तरुण मन आहेत, त्यांचे विचार आहेत, इन इंडिया भारतात, लाईक दॅट गर्ल ऑफ आसाम. म्हणजे त्या मुलीने जो प्रश्न विचारला आसामच्या, त्याच्यासारखे बरेचसे विद्यार्थी या प्रकारचे प्रश्न विचारू शकतात, त्यांच्या मनामध्ये हे प्रश्न आहेत. इफ दिस 300 मिलियन यंग माइंड्स आर इग्निटेड, आणि हे 300 मिलियन यंग माइंड्स जे आहे, मन जे आहे इग्निटेड म्हणजे पेटून उठले,
अँड वर्क हार्ड, आणि त्यांनी जर खूप मेहनत केली, इट विल डू वंडर्स ऑफ द कंट्री. त्याच्यामुळे भारतामध्ये वंडर्स ऑफ द कंट्री क्रिएट होईल, म्हणजे भारतामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तयार होतील. ॲज इग्निटेड माइंड इज द मोस्ट पॉवरफुल रिसोर्स इन एनी कंट्री. कारण की हे इग्निटेड माइंड जे आहे हे भारताचे एक मोस्ट पॉवरफुल, खूप पॉवरफुल असं रिसोर्स आहे, म्हणजे माध्यम आहे आपल्याला पुढे जाण्यासाठी. इट कॅन वर्क वंडर्स इन शेपिंग द फ्युचर ऑफ कंट्री. यांच्या हातात आपल्या कंट्रीचं फ्युचर ते काय करू शकता, शेप करू शकता, म्हणजे त्याला आकार देऊ शकता. क्वेश्चन एव्हरीथिंग सो दॅट माइंड रिमेन्स ऍक्टिव्ह. प्रश्न विचारा की जेणेकरून तुमचं माइंड काय राहील, ऍक्टिव्ह राहू शकेल. कळतंय? आता ही ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला वाचून दाखवली. याच्यावर त्यांनी म्हणजे मॅच द पेअर्स दिलेले. सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. युनिक, युनिक म्हणजे काय रे, अ स्पेशल वन, वेगळं काहीतरी. अनअडल्टरेटेड म्हणजे काय, प्युअर, एकदम मोकळ्या मनाने विचारलेला प्रश्न. कॅपिटल, कॅपिटल म्हणजे काय, मेन. आणि रिसोर्स म्हणजे काय, ओरिजिन. कळतंय? इव्हॅल्युएशन काय केलं मग आपण, टीचर विल बूस्ट कॉन्फिडन्स बाय चेकिंग फ्लुएन्सी ऑफ न्यू वर्ड्स ॲज वेल ॲज देअर व्होकॅब्युलरी. याच्यातनं आपण काय करतोय, तर तुमची व्होकॅब्युलरी कशी वाढते, तुमचं रीडिंग स्किलमध्ये फ्लुएन्सी तुम्हाला किती निर्माण झाली हे तुम्हाला कळेल. तुमचा कॉन्फिडन्स, नेक्स्ट आहे कॉन्फिडन्स किती आहे तुम्हाला, ऑफ फाइंडिंग आउट अनफॅमिलियर वर्ड्स, अननोन शब्द तुमच्यामध्ये किती दिसत आहे हे पण तुम्हाला इथे कळेल. अँड व्होकॅब्युलरी, तुमची व्होकॅब्युलरी सुद्धा आपल्याला इथे शोधता येते. फ्रॉम द डिक्शनरी, डिक्शनरीवरनं तुम्ही हे शोधायचं आहे, व्होकॅब्युलरी वाढवायची. वर्ड पॉवर अँड व्होकॅब्युलरी ऑफ स्टुडंट्स अँड हाऊ इट इफेक्ट्स इन द क्लास. एखाद्याला डिक्शनरी कळली, त्याचा स्पीड वाढला, त्याची व्होकॅब्युलरी वाढली, वर्ड पॉवर वाढली, तर इतर सुद्धा एनकरेज होतील ह्याच्यामधनं, आणि अदर क्लासमधल्या इतर स्टुडंट्सला सुद्धा ह्या गोष्टी कळतील. माय टेक अवे, मग आपण आज काय शिकलो स्टुडंट्स, टुडे आय हॅव लर्न हाऊ टू डील विथ न्यू वर्ड्स अँड मिनिंग. नवीन वर्ड्स कसे शिकायचे आणि त्यांचा अर्थ काय हे आपल्याला कळलं. हाऊ टू यूज डिक्शनरी वाईल रीडिंग एनी टॉपिक, एखादी डिक्शनरी आहे आणि त्याच्यात नवीन टॉपिक कसा वाचायचा हे पण आपल्याला कळलं. डिक्शनरी पण वाचायचं कळलं आणि नवीन टॉपिक वाचायचं सुद्धा कळलं. अबाउट द वर्ड चेन ऍक्टिव्हिटी, आपल्याला वर्ड चेन ऍक्टिव्हिटी पण कळली, ह्याच्यात एक ऍक्टिव्हिटी आपण केली, तशा तुम्ही वेगळ्या ऍक्टिव्हिटी करून बघा. हाऊ टू इम्प्रूव्ह वर्ड पॉवर, आणि आपली वर्ड पॉवर जी आहे म्हणजे शब्दांचा भरणा कसा वाढवायचा हे सुद्धा आपल्याला इथून कळलेलं आहे. अंडरस्टँड? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.